विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही हरकत घेतली होती. गुलाब तानाजी पगारे, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, बारामतीदार मित्रमंडळ, माजी नगरसेविका सौ दीपाली बारोळे अशा अनेक लोकांच्या माध्यमातून आम्ही हरकत घेतली की ही मालेगाव विधानसभा 115 ही पारदर्शित झाली पाहिजे. त्या ठिकाणी पारदर्शित झाली पाहिजे म्हणजे मतदार यादीमध्ये जो घोळ आहे, एक नावं अनेक, 2 नावं 3 नावं, एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात, दुसऱ्या प्रभागातून तिसऱ्या प्रभागातून, काही ठिकाणी एका यादीतच 2-2, 3-3 नावं आहे. म्हणून आता उभं घातलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही आयुक्तांना सतर्क करायला आलो की आपण पार्टी त्या ठिकाणी मालेगाव महानगरपालिका संबंधित प्रांत आणि इलेक्शन कमिशन असे 3 लोक मुंबई हायकोर्टात आपण 3 लोकांना पार्टी केलेली आहे बोगस मतदान संदर्भात. म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना मालेगाव महानगरपालिकेच्या आज भेटण्यासाठी आलो. मालेगाव महानगरपालिका हद्दीमध्ये कमीत कमी 25 ते 40 हजारापर्यंतचा बोगस, दुबार, तिबार आणि मयत नावांचा भरणा असल्याचा आम्हाला संशय आहे. आणि हा संशय क्लिअर करण्यासाठी किंवा विशिष्ट लोकांना निवडून येण्यासाठी बोगस मतदानाचा जो आधार घेतला जातो, जे राजकीय दबावात प्रशासन काम करून बोगस मतदानाच्या आधारे निवडणुका लढवल्या जातात, त्या थांबाव्या यासाठी आज सर्वपक्षीय विचार मंचाच्या वतीने सन्माननीय आयुक्तांना आम्ही निवेदन दिले आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या येणारी निवडणूक आपल्या म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण आहात, आपली स्वतंत्र निवडणूक शाखा आहे मालेगाव महानगरपालिकेची, तर ही निवडणूक पारदर्शी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. म्हणून याच्यात आम्ही आपल्याकडे पुरावे सादर करतोय. मयतची आणि दुबार तिबार नाव, असं हे जर सॉफ्टवेअर आमच्या सरकार साधारण मनुष्य शोधून जर 2 आणि 3 नाव शोधू शकतो आत्ताच्या यादीमध्ये, तर मालेगाव महानगरपालिका ही स्वतंत्र यंत्रणा आहे. यांनी हा नाव शोधून आपलं सॉफ्टवेअर बसून आणि ते नावं वगळण्यात यावं. एक माणूस एक मतदान, तो बी त्या भागात राहायला पाहिजे, राहायला तो त्याच ठिकाणी पाहिजे. एकतर नावाचे 3 व्यक्ती 3 ठिकाणी मतदान आहे. साहेब, जब्बार नावाचा रोल हा तहसील साहेब निवडणूक शाखेचा फक्त नाही. याच्यात एक काय असतं, मालेगाव महानगरपालिका जेव्हा घोषणा करते आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडणूक प्रमुख आपणच आहे, परंतु जेव्हा आपण पेपरामध्ये जाहिरात प्रसिद्ध करतो ना की तिथं काय विचारलं जातं की मतदार यादीमध्ये ज्या काही हरकती आणि सूचना असतील त्या घेण्यात याव्या. मग संबंधित नगरसेवक काय करतात, मालेगाव पालिकेच्या अखत्यारीत जे उभे राहतात त्याच्यातले आम्ही 2017लाही हरकती घेतल्यानंतर त्यावेळेस आम्हाला निवडणूक शाखेचे जे प्रमुख होते, खिरदार म्हणून होते, त्यांनी आम्हाला अशा सूचना केल्या आणि बॉयलाजनुसार अशा सूचना आहेत की दुबार, तिबार आणि मय्यत ज्या काही हरकती त्या लोकसभेच्या वेळेस जी पहिली यादी प्रसिद्ध होते म्हणजे 2014ला झाली होती आणि 17ला महानगरपालिका होती. मग 14ला तुम्ही हरकत घेतली पाहिजे होती असं त्यावेळेस आम्हाला 14ला सांगण्यात आलं होतं. लोकसभेची निवडणूक 17 नंतर महानगरपालिकेची 17ला निवडणूक लागली. 17ला निवडणूक लागल्यानंतर 14ची निवडणूक 2019ला लोकसभेची निवडणूक लागली. 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण मालेगाव शहरामध्ये प्रभाग 1 मध्ये वार्ड क्रमांक 8 आणि 11 ह्या 2 प्रभागामधून आम्ही जी हरकत घेण्यासाठी 19ला लोकसभेसाठी जे मतदार दुबार, तिबार आणि मय्यत झाले याची यादी आम्ही निवडणूक शाखेला, मालेगाव निवडणूक शाखा नाशिक आणि मुंबईला आम्ही त्या सर्व व्हेरिफिकेशन करून दिल्या आणि महानगरपालिकेला एक प्रत दिली. प्रभाग रचनेनुसार 19ला दिल्यानंतर दुसरी विधानसभा जी होती त्याच्यातली हरकत घ्यायची असं आपल्या निवडणूक शाखेने सूचना दिल्या. मग 19ला त्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाही आम्ही हरकत घेतली. पगारे साहेबांनी तेव्हा हरकत घेतली, आम्ही सुद्धा घेतल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्यावर काय केलं की पुन्हा मय्यत नावं 19ला वळवण्यात आलेले नाही, ते पुन्हा तसेच मतदार ठेवण्याचा उद्देश असा आहे की त्यांच्या नावावर बोगस मतदान होतं. ही तक्रार जेव्हा आम्ही 24ला पुन्हा दिली, 24ला तिथलं बूथ जे होतं मालेगावचं ते आम्ही बंद पाडलं. निवडणूकच्या वेळेस बंद पाडल्यानंतर काय झालं की तिथं पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही ही यादी तहसीलला देऊ. आपल्या प्रशासनाने ती यादी आत्ता पावत दिलेली नाही, त्याच्यामुळे ते मय्यत नावं त्याच्यामध्येच आहे.
1200 ते 1500च्या आसपास. त्याच्यानंतर दुबार मय्यत हे जे तिथल्या बीओलोनी जर घेतले पाहिजे होते तर आपली निवडणूक शाखा आहे यांनी व्हेरिफिकेशन करून त्या बीओलोला या सूचना दिल्या गेल्या पाहिजे. मग आपली निवडणूक जी पारदर्शकता आहे तिचे नियम पाळले जात नाही. मालेगाव महानगरपालिकेचं प्रशासन म्हणून आम्हाला हे सहकार्य पाहिजे की मय्यतची यादी तत्काळ 2 दिवसाच्या आत तुम्ही तहसीलदारला दिली गेली पाहिजे आणि तिथल्या निवडणूक शाखेमध्ये गेल्यानंतर ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते मय्यत नावं कमी झाले पाहिजे आणि दुबार तिबारला जे बीओलो तिथे दिले गेलेले ते बीओलोची यादी सुद्धा मालेगाव महानगरपालिकेला जॉईन केली पाहिजे की आम्हाला कळलं की या वार्डामध्ये हे दुबार तिबार नावं आहेत तर तुम्ही त्याच्यावर हरकती पुन्हा घ्या. आता प्रभाग 8 मधल्या यादीचं व्हेरिफिकेशन केलं तर 5700 नावं एका सॉफ्टवेअरने काही तांत्रिक थोडीफार इकडे तिकडे केलं म्हणजे फोटोचा चेहरा तसाच आहे फक्त कपडे चेंज दिसतात. फोटोचा वरचा आकार जर चेंज दिसला तर बाकी सगळेच्या सगळे नावं तसे आहेत. मयत नावं त्याच्यात आहे. दुबार तिबार नावं जर 5700 नावं फक्त एका प्रभागात जर आढळत असतील तर महापालिका कार्यक्षेत्रातले 21 प्रभागात अशी किती नावं असतील हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. महापालिका देते तिचं उत्पन्न येतं ती महापालिका देते ते काही सरकारला पाठवत नाही. बरोबर महापालिका तुम्हाला म्हणजे महापालिका. मग आमचं म्हणणं असं आहे नागरिक म्हणून जर उत्पन्न घ्यायला महापालिका तयार असते मग नागरिकांनी सांगितलेल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करायचं काय मग महापालिकेचं. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की या दुबार नावांच्या संदर्भात मयत नावांच्या संदर्भात माजी खासदार सुभाष बाबा भामरे साहेबांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर या दुबार नावांच्या संदर्भात गुलाबभाऊ पगारे साहेब असतील, बंडू काका बच्चा असतील, आसिफ शेख साहेब असतील आणि स्वतः माजी नगरसेविका दीपाली विवेक वारुळे साहेब मॅडम असतील यांनी देखील या याचिका या हरकती दाखल केलेल्या आहेत. एवढं असून देखील गेल्या 7-8 वर्षामध्ये निवडणूक शाखा कोणत्या तरी राजकीय दबावात येऊन आणि काही राजकीय नेत्यांना ठराविक राजकीय नेत्यांना मदत व्हावी, त्यांची निवडणूक सोपी जावी, त्यांना विजयी होण्याच्या घडीत बसावं यासाठी मदत करत आहे. आणि ही मदत महसूल प्रशासन असेल, मालेगाव महानगरपालिका प्रशासन असेल ही वेळोवेळी करत आलेली आहे. त्यामुळे वारंवार ज्या काही प्रामाणिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची आणि निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे, भारतीय संविधानाने मतदानाचा पवित्र अधिकार जो दिला आहे त्याचा हनन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. आमचं प्रामाणिक मत आहे जर एक गुलाब भाऊ सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक सॉफ्टवेअर घेऊन त्याच्या प्रभागातल्या 8 नंबरच्या प्रभागातल्या दुबार तिबार आणि मयत नावांचा जर शोध घेऊ शकता तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मालेगाव महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. आपली स्वतःची निवडणूक शाखा आहे. आपण स्वतः निवडणूक शाखेकडे महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागाकडच्या गाईडलाईन नुसार काम करतो. प्रभाग रचना आपण स्वतः करतो. नंतर मतदार यादी भाग आपण निर्माण करतो. हे सर्व करत असताना यातल्या ज्या दुबार नावांचा विषय असेल, तिबार नावांचा विषय असेल, मयत नावांचा विषय असेल, मालेगाव महानगरपालिकेने स्वतः त्याचं ऑब्झर्वेशन करून हे दुबार नावं कमी करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव राज्य निवडणूक शाखेकडे पाठवला पाहिजे. आणि माझ्या प्रभागातून जवळजवळ 4 ते 5 हजार मतदान वाढवले गेलेले आहेत. रात्रंदिवस आमच्यासारखे लोक हे मेहनत घेतात आणि अशा पद्धतीने जर होत असेल हा म्हणजे किती मोठा अन्याय आहे. जनतेवर पण आहे आणि जो लोकप्रतिनिधी करत असेल त्याच्यावर बी अन्याय आहे ना. हे पाप हे लोक कुठे फेरणार. म्हणजे बिओला तुम्ही जे कामाला आपल्याकडे जे कामाला लागतात बिओला आपल्याकडे नसा तसेच हे बाकीचे रिपोर्टिंग ते आपल्याकडे. आपण म्हटला की महसूल विभागाची म्हणजे राज्य निवडणूक शाखेची ही जबाबदारी आहे. परंतु हे निवडणूक शाखेला आपण देखील एक पॅरलल व्यवस्था म्हणून काम करत आलेला स्थानिक स्वराज्य संस्थेचे सन्माननीय प्रमुख हे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अखत्यारीत काम करतात. या ठिकाणी महापालिका हद्दीमध्ये किंवा महापालिका हद्दीमध्ये निवडणूक होत असताना ती निवडणूक शाखेशी संलग्न असते. पण तिचा सर्वस्वी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काही निर्णय घेण्याचे अधिकार हे आपल्याकडे असतात. तर आपण यावर प्रमुख भूमिकेत आहात आणि आमची मागणी मालेगाव महानगरपालिका हद्दीतल्या विषयासंदर्भातली आहे. मालेगाव महानगरपालिका हद्दीतला जो निवडणुकीचा कार्यक्रम आपण घोषित करा त्याच्या अगोदर
महापालिका हद्दीतल्या सर्व प्रभागांच्या आपण ज्या वार्ड रचना करत आहात, यादी भाग करत आहात, याचे दुबार तिबार आणि मयत नावांचा विषय क्लिअर झाला पाहिजे आणि त्याची सूचना राज्य निवडणूक आयुक्त महोदयांकडे पाठवून हे नावं वगळली गेली पाहिजे असे आमची सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे. याच्या पुढे जातात त्या प्रभागाच्या तर त्या बाउंड्रीच्या लोकांच्या त्या घराजवळ जाऊन करतात ना त्यावेळी कमी झाली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की आपण 1 जुलैचा हवाला दिला. नाही आता ती टेंटेटिव्ह 1 जुलै आता निवडणूक जरी झाली तर कदाचित 1 सप्टेंबर 1 ऑक्टोबर घोषित केलं. 1 जुलैचा आपण हवाला दिलेला आहे. आता बावनकुळे साहेबांनी 4 दिवसापूर्वी घोषित केलं. तहसील डिपार्टमेंट त्यांच्या तात्पर्य असल्या कारणाने की आता तुम्ही जे भूमा मारताय की तुम्ही हरकत घेण्याचा हा तुमचा वेळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, तर ह्या आधारात मालेगाव विधानसभा 115ची आपण ऑलरेडी इन्व्हिटेशन आपली दाखल आहे. ती न्यायप्रविष्ट चालू आहे. आपण त्यात पार्टी मालेगाव महानगरपालिका संबंधित प्रांत आणि इलेक्शन कमिशनर तिन्ही लोक आपण मुंबई हायकोर्टाच्या आपल्याला अजून नोटीस आली नसेल. आमची आमची ऑलरेडी चालू आहे. आमचं असं म्हणणं आता निखिल दादांनी मी तो हवाला दिला, आबांनी मी दिला आणि वावळे साहेबांनी मी दिला. आपण आपलं जबाबदारी झटकून चालणार नाही. तुम्ही जर म्हणाल आम्हाला 1 मतदान टाकण्याचा अधिकार नाही, 1 मतदान वाढवायचा अधिकार नाही, आम्ही आज तुमच्या अधिकाराला कुठंच गदा आणत नाही शकत. तुम्ही महापालिका ज्या वेळेला एवढं मोठं इलेक्शन लागतं तर तुम्ही जो खर्च सादर कराल तो इलेक्शन कमिशनरला मान्य द्यावा लागतो. तुम्ही 2 कोटी सादर केला तर 2 कोटी मान्य देतात, 3 कोटी देतात, ते एवढं बारकाईनं तुमच्यावर निकष लावत नाही. याच्यामध्ये माझं असं म्हणणं तुम्ही एक जाहिरात काढा, डिजिटल बोर्ड लावा. जाहिरात माध्यमातून असं कुठलं सॉफ्टवेअर जर असेल तर ते आपल्या महापालिकेत ओपनली पारदर्शकने चालू करा. तुमचे त्याच्यात 1 लाख 2 लाख रुपये खर्च होईल. त्या खर्चामध्ये लोकांना पटणारा विषय, पूर्ण गाव तुमच्या पाठीचे, तुम्ही काही चुकीचं काम याच्यात करत नाही काय. त्याच्यात हे असं सॉफ्टवेअर आपण लावा. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. यात अनेक जण आपल्या रोषानुसार आपल्यावर येणार. ही जबाबदारी नैतिक अशी राहील की तो त्यांना विभाग माहिती नाही होणार. म्हणून आपल्याकडे खूप मोठा वेळ आहे, 4 ते 6 महिन्याचा वेळ आहे. आपली निवडणूक यंत्रणा काम करते, मशीन चेक करते आपल्याकडे. आता आपले बऱ्याच इलेक्शनच्या वाढ रचण्याचे असो किंवा काही क्राईट असो आपण सगळे सादर करतो शासनाला. तर त्या पाठोपाठ हा महत्वाचा भाग आहे. नुसतं वाढ रचना किंवा महापालिका हद्द हा जे भाग नाही, हा मतदार यादीचा मोठा पार्ट आहे. तर हा देखील आपल्याकडनं गेला पाहिजे. हा जात नाही आणि गेला पण नाही अजून. आता मला तरी वाटतं 2-4 दिवसापूर्वी आपला प्रतिनिधी मुंबईत होते, त्यांनी वाढ रचण्याचे सादर देखील तिथं सादरीकरण केलं. पण हा त्याच्यातला पार्ट तिथं दिसला नाही. म्हणून हा एक मतदार यादीचा मोठा पार्ट आहे. जर आपण मतदार डुप्लिकेट झालं तर त्याला पकडतो, त्यावेळेला त्याच्यावर कारवाई होते. मग त्याच्या अगोदरच हे एक गुन्हा घडण्याच्या अगोदर जर सतर्क जर राहिलं मालेगाव महानगरपालिकेची यंत्रणा तर असं माझ्या तरी मताने याच्यावर मोठा अंकुश, मोठा फरक पडत. तर याच्यावर माझं पुन्हा तेच सांगणार आहे, आम्ही याच्यावर लढू. मी तरी म्हणतो एवढ्या नगरसेवकांमध्ये माझं मन भरून गेलंय महापालिकेबद्दल. इथं निवडून येऊन काही उठतीत बसायचं काम मी माझ्या भाषणामध्ये मन भरून गेलं. जर याच्यावर मी अशा निवडणुकीला लाथ मारत याला सगळ्यांसमोर सांगतो. बरोबर. जर पारदर्शक निवडणूक मालेगाव महानगरपालिकेने घेतली नाही, आपल्याला कुठला अंकुश नाही साहेब, कुठली बावडी नाही. आता प्रशासक म्हणून आपल्याला फार मोठी जबाबदारी, कलेक्टर इतकी पावर तुम्हाला या महापालिकेत दिलेली गेलेली. तर आपण आपल्या पावरचा वापर करून एक चांगलं काम, वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये. जो बी तुमच्या रेलिकेशन करणार त्याला लोक एड्यात काढतील की एक आयुक्त चांगला आला आणि त्यांनी पारदर्शक निवडणूक त्याच्या हत्याकाळात घेतली. आम्हाला बाकीचं काहीच नाही पाहिजे. तुम्हाला काय कुठं वाढ जोडायचं जोडा, काय द्यानं घ्या, उतरानं घ्या, वडगाव घ्या, सोयगाव घ्या, काय असेल ते घ्या. कुठं बी आम्हाला निवडणुका लढायला ज्यांचं काम स्वाप्त असं ते काही घाबरत नाही. आम्हाला जनसामान्याच्या रोजची सेवा करायची सवय. फक्त हे असा जर बोगस धंदा असेल, आता मदर बाप्पू गायकवाड दिनभर रात्री 2 वाजेला जर फोन आला तर आचरून उठून त्या माणसांचं त्यांनी कामं करायची, विकास कामं करायचे, शारीरिक त्यांची मानसिकता घालवायची, असं खिशातले पैसे घालून समाजसेवा करायची. आणि असं एखाद्या चाललंय वागड बोलले येथील झाकण जिल्हे त्यांनी 2-4 लाख 2 लाख रुपये खर्च करून डुप्लिकेट मतदान वाढवायचे आणि त्यांचा उल्लू सिधा करून घ्यायचा आणि त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात खबर आणायचं. ही गोष्ट काही बरोबर नाहीये. पारदर्शक कारभार करून या चोऱ्या थांबवते असा संदेश देऊन टाका.
गेलो आमच्या स्थिती बाहेरची नाही, सगळ्या विरोधांना बोलवा ना साहेब, तो तुमचा अधिकार आहे, तुमच्याकडनं करा. तुमचा प्रशासन म्हणतो. आपला एक रिपोर्ट आहे ना या तक्रारीवर आणि मी त्या शाखेला जाऊ दे. हे तर दिवस नाही तुम्ही काढून मी आधी त्याला सांगितलं तेही आणि सर, माहिती- दुकानावर- तुम्हाला एक पत्र सर, तेही दे. आपण त्यांना मयताची जबाबदारी आपली आहेच, त्याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. म्हणजे दुबारा त्याच्यावरच काम झालं. महापालिकेचं आणि तुमच्या लोकांना सर्वेक्षण साहेब, सरळ सर्वेक्षण करून टाका. पवार साहेब यांचे लोक बरोबर जाऊ. जसा वाढ आराखडा पाठवता ना प्रभाग रचना, तसं हे पण पाठवा. याला आम्ही काय केलं पाहिजे त्याची गाईडलाईन घ्या. याच्यावर आम्हाला गाईडलाईन तुमचे अनुसंधान करून द्या. हो, आम्ही सगळं दप्तर देतो ना तुम्हाला, मटेरियल देतो ना आम्ही तुम्हाला ऐकतो. निवेदनाच्या आधारे आणि ते काही गाईडलाईन हो. ते यांना काय पाठवतील हा. राज्य निवडणूक आयोगाला त्याची कॉपी घेऊन तुला ते हायकोर्टात मला तेवढे ते आम्हाला द्या तुम्ही. आम्ही निवडणूक थांबून टाकू, पण उभार आणि दुकान नावं चालणार नाही. मतदानची चोरी चालणार नाही. थांबवणार आहेत ना, त्याला हे पत्रव्यवहार कामात येतील. आम्ही जे निवेदन देऊ तर तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला काय पाठवाल त्याची आम्हाला एक कॉपी द्या, म्हणजे आम्ही हायकोर्टात रिट पिटिशनला दाखल करू. आणि निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी हे केलंच पाहिजे.